नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. आता जर बघितलं असेल आपल्या मार्केटमधनं FIS सलग सेलिंग करत आहेत आणि त्यांच्याकडे कुठला असं पॉईंट देखील नाही की त्यांना आपलं मार्केट असं आकर्षक वाटेल. कारण जर बघितलं साध्या गोष्टी जरी बघितल्या तर टॅक्सेस वगैरे भरपूर आहेत आपल्या मार्केटमध्ये. त्यामुळे त्यांचं जे प्रॉफिट आहे त्यामध्ये त्यांना खूप तोटा सहन करावा लागतो आहे. आणि दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे AI. आता AIशी रिलेटेड आपल्याकडे एकही स्टॉक नाही आहे. म्हणजे जर बघितलं तैवानचं मार्केट जर बघितलं तिथे आपल्याला बघायला भेटू शकतं की AIशी रिलेटेड तिथे खूप मोठी म्हणजे एक प्रकारे क्रांती झालेली म्हणता येईल. तिथे खूप सेमीकंडक्टर झालं किंवा अनेक असे वेगवेगळे जे गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड असे अनेक असे स्टॉक आहेत. आणि आपल्याकडे त्या संदर्भात जर बघितलं एकही अजून AIशी रिलेटेड अजून स्टॉक नाही आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना कुठल्याही प्रकारे आपलं मार्केट कुठेही असं आकर्षक वाटत नाही. त्यामुळे ते आता सलग सेलिंग करत आहे आणि इतर मार्केटमध्ये जात आहे. आणि जर बघितलं आपण तैवानचं मार्केटने सुद्धा आपल्याला क्रॉस केलेलं आहे आता. जर मार्केट कॅपिटलायझेशन जर बघितलं आपण तर तैवानने देखील आपल्याला क्रॉस केलं आहे, हाँगकाँगने देखील केलं आहे. आणि आपलं मार्केट जे होतं त्याचं आता जी रँकिंग होती ती सुद्धा घसरली आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये हे आपल्याला बघणं खूपच उत्सुकतेचं राहणार आहे की आपल्या मार्केटमध्ये आता कोणतं AIशी रिलेटेड काही एखादा स्टॉक नवीन येतो आहे का, कोणती कंपनी AIमध्ये काही पाऊल टाकते आहे का. तर असं जर घडलं तर नक्कीच मला असं वाटतं की FIIवाले आपल्याकडे पुन्हा येतील आणि आपलं जे मार्केट आहे खूप म्हणजे पडतं आहे. आता जे मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, आपलं जर मंथली टाईम फ्रेमवर मी जे ॲनालिसिस केलेलं आहे स्टॉक मार्केटचं ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता निफ्टी 50मध्ये. आणि खूप असे रिलेटेड असे कारणं आहेत की मार्केट पडेल का, तर का पडेल. तर मी हे सगळे तुमच्याशी डिस्कस केलेले, तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकता. तर आज जे मला सांगायचं होतं ते खूपच म्हणजे असं मला वाटत होतं की तुमच्यासोबत शेअर करावं FII का सेल करत आहे. तर ते आज मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर भेटत पण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.